नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत फ्रेम या वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू. विक्रम पटवर्धन दिग्दर्शित आणि नागराज मंजुळे व अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सामाजिक ड्रामा 10 जुलै 2026 रोजी झी5 वर प्रदर्शित झाला. फ्रेम हा फक्त पत्रकारितेवर आधारित चित्रपट नाही, तर माणुसकी आणि व्यावसायिक जबाबदारी यांच्यातील संघर्ष अतिशय संवेदनशील पद्धतीने मांडतो. एका अनुभवी फोटो जर्नलिस्ट आणि नव्या पिढीतील फोटो जर्नलिस्ट यांच्या विचारातील फरकातून अनेक कठीण प्रश्न प्रेक्षकांसमोर उभे राहतात. एखादी घटना घडत असताना आधी फोटो काढायचा की मदतीला धावायचं, हा प्रश्न चित्रपट सतत आपल्यासमोर ठेवतो. अभिनयाबद्दल बोलायचं झालं तर नागराज मंजुळे यांनी अनुभवी फोटो जर्नलिस्टची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि शांत अभिनय पात्राला अधिक वास्तववादी बनवतात. दुसरीकडे अमेय वाघ यांनी नव्या पिढीच्या संवेदनशील आणि प्रामाणिक पत्रकाराची भूमिका उत्तम निभावली आहे. या दोघांमधील विचारांचा संघर्ष हा चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉइंट ठरतो. दिग्दर्शन आणि पटकथा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात. चित्रपट कोणताही मोठा गाजावाजा करत नाही, तर शांतपणे आपला मुद्दा मांडतो. काही प्रेक्षकांना चित्रपटाचा वेग थोडा संथ वाटू शकतो, पण कथा जसजशी पुढे सरकते तसतसा तिचा परिणाम अधिक जाणवतो. विशेषतः क्लायमॅक्स प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करून जातो. जर तुम्हाला ॲक्शन, मसाला किंवा केवळ मनोरंजन अपेक्षित असेल तर फ्रेम कदाचित तुमच्यासाठी नसेल. पण वास्तववादी कथा, दमदार अभिनय आणि समाजाला विचार करायला लावणारे चित्रपट आवडत असतील तर हा चित्रपट नक्की पाहण्यासारखा आहे. मी या चित्रपटाला 4 स्टार्स देत आहे. तुम्ही फ्रेम पाहिलाय का? तुम्हाला तो कसा वाटला? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच मराठी चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी मराठी प्रेमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.